म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय अंबरनाथला मिसेस सुनीता तावडे यांच्या घरी. आज होळी पौर्णिमा आणि तावडे परिवाराबरोबर आपण ही होळी पौर्णिमा साजरी करणार आहोत. माझ्या मागे तुम्ही बघताय ना केवढी जय्यत तयारी चालू आहे. पण कसं आहे आपला कार्यक्रम खाण्याबद्दलचा आहे तेव्हा सुनीता काकू कुठल्या रेसिपीज आपल्याला शिकवणार आहेत त्या त्यांच्याकडनं शिकूया आणि त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया. तोपर्यंत ही तयारी पूर्ण होईल आणि मग येऊया होळी पेटवायला. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देता? हो, माझं नाव सुनीता शशिकांत तावडे. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. तो माझा मुलगा अभय तावडे. नमस्कार. तो मोठा मुलगा विवेक तावडे. नमस्कार. तुम्ही दोघं मला नाव सांगा. माझं नाव वर्षा. अरे वा. आणि तुझं? व्हेरी गुड. मग काकू तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे पहिल्यापासून. हो. आणि तुमच्या आवडीनिवडी काय? आवडी मला जुने गाणी खायला आवडतात, स्वयंपाक करायला आवडतात, वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात, गप्पा मारायला आवडतात, टीव्ही पाहायला आवडतं. गप्पा मारायला तर मला वाटतं सगळ्यांनाच हो. आवडतात एकदम. आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 40 वर्ष चालू आहे. बाप रे. माझ्या वयाच्या जवळपास दुप्पट हो. वर्ष तुमच्या लग्नाला झाली आहेत. हो. आणि काका तुम्ही काय करता? मी आता रिटायर्ड आहे. आणि आधी? आधी सर्व्हिसला होतो, या प्रायव्हेट कंपनीमध्ये होतो. हिंदुस्थान फेरोडो म्हणून नाव होतं पूर्वीचं तिथं. नंतर हिंदुस्थान कॉम्पोजिट झालं. ओके. आणि 40 वर्ष सर्व्हिस केली. इतर ठिकाणी सर्व्हिस करून 40 वर्ष होतात माझी. बरोबर. मग आता कसं वाटतंय पोस्ट आता रिटायरमेंट? एकदम रिलॅक्स. असं अचानक व्हॅक्यूम नाहीयेत काय करायचं? अजिबात नाही, कारण मला नातवंड आहेत आणि नातवंड त्यात. आहेत, आजूबाजूला गार्डन आहे, गार्डनिंग करणं असं हा माझा तुम्हाला छंद आहे. गार्डनिंग पण आवडतं? माझं छंद आहे. आणि तुम्ही काय करता? मी रिअल इस्टेटमध्ये आहे. पहिल्यापासून म्हणजे? नाही, सुरुवातीला मी जॉब केला, साधारण 7-1 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर मी रिअल इस्टेटमध्ये आलो. ओके. डुईंग वेल. आणि तुम्ही? मी सर्व्हिस करतो. आणि तू कितवीत आहेस? मी थर्ड मध्ये. थर्ड मध्ये. आणि तू? अरे वा. मग दादा आहे ना तो तुझा? दादाचं ऐकतोस मग तू सगळं का भांडतोस दादाशी? भांडणं चालू असं. भांडता तुम्ही दोघं का खेळता भरपूर? आणि काकू तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? आमच्याकडे दोन्ही चालतं, नॉनव्हेज व्हेज. ओके. आणि पण तिखट जास्त होतं का गोड जास्त होतं? तिखट जास्त होतं, कारण मला स्वतःला तिखट जास्त आवडतं. आणि बाकी घरच्यांना काय आवडतं जास्त? बाकीच्या नाही, दोन्ही आवडतं घरच्यांना, तिखट गोड. सणांना आम्ही गोड करतोच. ओके. आणि आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी 3 मिरची आलू दाखवते. अरे वा. आणि विड्याच्या पानांची भजी दाखवते. वा. आणि वऱ्याच्या तांदळाची खीर दाखवते. क्या बात आहे. तिन्ही पदार्थ असे जे मी कधीच ऐकले नाही त्याच्या आधी. तर आपण लगेच करायला हो घेऊया. हो चालेल. आपण सगळ्यात आधी कुठला पदार्थ करतोय? आज होळी आहे ना, त्यामुळे आज आपण गोड पदार्थाने सुरुवात करतो. नेहमीच आपण पुरणपोळी करतो, म्हणून आज म्हटलं खीर करू. ओके. मग कुठली खीर? आज वऱ्याच्या तांदळाची खीर करते. ओके. मला साहित्य सांगता? हो. हे वऱ्याचे तांदूळ, दूध, तूप, साखर, काजू बदाम भरड, काजू बदामचे तुकडे, केशर, वेलचीची पावडर, चारोळी आणि मनुका. साहित्य आपण पाहिलंय. आता वळूया कृतीकडे. तर सगळ्यात आधी काय करायचं? आपण तूप टाकतो पहिले. 2 चमचे तूप.
आता आपण तांदूळ घालायचे. वरीचे तांदूळ ना, म्हणजे ही उपासाला चालेल खीर? हो हो, उपासाला चालते. थोडा मोठा करू का गॅस? तुमच्याकडे दरवर्षी होळी कशी साजरी करतात? आम्ही पारंपरिक पद्धतीत करतो, पुरणपोळ्या करून. गोड हो. पुरणपोळ्या म्हणजे करणं फार कठीण आहे. मला आज काही जमली नाहीये पुरणपोळी करणं. नाही फुटते किंवा काहीतरी होतं. नाही, सोपी, आपल्याला सवय असली की नाही. आम्हाला आता बरेच वर्षापासून सवय आहे ना. हो. मग तुमची दोन्ही मुलं मग इथे येतात होळीला? हो हो, माझा मोठा मुलगा आमच्या सोबतच असतो. अच्छा, ओके. मग सुनांबरोबर एकत्र तुम्ही करता का आता त्या करतात? नाही नाही, तिघी मिळून करतो. त्याची मजा वेगळी ना, एकटं करण्यात काय नाही मजा आहे? नाही, ते हेल्प करतात मला. मग त्यांना ट्रेन केलेत का तुम्ही तुमच्या हाताखाली? हो हो, त्यांना आता येतं. छान रव्यासारखंच भाजायचं. रवा जरा सुद्धा कमी भाजला गेला की त्याची चव बिघडते. पूर्ण भाजलं गेलं हे कसं कळतं? हे वरीचं तांदूळ आपल्याला वास येतो ना, रवा कसा भाजला की वास येतो. आणि हलका पण होतो रवा. हो हो, तसंच होतं. हा पण वऱ्याचाच रवा आहे ना, हो, वऱ्याचा तांदूळ बरोबर. म्हणजे रवाच आहे. तुमच्या नातवंडांना काय आवडतं तुम्ही केलेलं? नातवंडांना वेगवेगळे खाऊ करून देते मी. डिमांड्स असतात का हो, त्यांच्या? आजकालच्या नवीन प्रकार पण त्यांना मुलांना demand आवडतात असतो. खायला. हो. तर भाजलाय आपला रवा. आता काय करायचं? आपण पाणी घालू. झाकण ठेवू आपण आता. ओके. साधारण किती वेळ ठेवायचं झाकण? 5 मिनिटं. 5 मिनिटात. आणि मध्ये उघडून बघायला लागतं का? हो, शिजलंय जरा का पाहिलं वगैरे? पाहिजे. हे झालं असेल ना हो, आता? आता झालं. आता आपण दूध टाकू याच्यात. दुधाचं आणि याचं काय प्रमाण घ्यायचं? 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी दूध. अच्छा, दुप्पट. दुप्पट. ऍक्च्युली उपासाचं खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. वेगळं काहीतरी. आणि नुसतं आपण वरीचे तांदूळ तर करतोच दाण्याच्या आमटी बरोबर. हे जरा वेगळं. वेगळं काहीतरी. मग तुम्हाला तुमच्या सुनांच्या हातचं काय आवडतं? सुना, माझी मोठी सून नॉनव्हेज छान करते. आणि धाकटी? आणि धाकटी गोड. बरं आहे, दोन्ही ट्रेंड आहेत. म्हणजे तुम्हाला काही टेन्शनच नाही पुढे. हो, धाकटीला गोडाची आवड आहे जास्त. आता घालायचं का त्याच्यात एक? हो, साखर घालू आपण. साखर ही सगळी लागेल? नाही, अर्धी. ओके, बघा. हो. साखर घातली की अजून ते पातळ होईल ना जास्त? पाणी विरघळेल ना साखर. ड्रायफ्रुट्सची पावडर घालू. म्हणजे बदाम बदाम, आणि काजू. काजू समप्रमाणात ती समप्रमाणात. भरड करून हो, हो. घेतली ना? ती किती घालू? 2 चमचे. त्याच्यामुळे थिकनेस येतो का थोडासा? Thickness येतो आणि पौष्टिकपणा पण आहे. हो. चवीलाही छान लागते. कोणाला काजू नाही आवडणार? आणि काय घालायचं त्याच्यात? मनुका याच्यातच घालून. मनुका घालू याच्यात? हो. हो, त्या छान फुगल्या की छान लागतात छान ना? लागतात ना, शिजतानाच घातल्या की. आईने घरी खीर केली की मी आधी मनुका काढून घेते सगळ्या फुगलेल्या. बघा अजून ते काय आपल्यावर आहे, म्हणजे किती हा. कमी जास्त. आणि केशर पण घालायचं का? केशर घालू. आता वेलची पावडर घालू आपण. ही साखरेत मिक्स केलेली साखरेत वेलची. मिक्स केली. आता आपली खीर रेडी आहे. आता आपण डेकोरेट करू. डेकोरेट करूया. खीर रेडी आहे, आम्ही डेकोरेट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. वऱ्याच्या तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी दूध, 1 वाटी वरीचे तांदूळ, तूप, 1 वाटी साखर, केशर, काजू बदाम, बदाम आणि काजूची भरड, मनुका, चारोळ्या आणि वेलची पूड. कृती: प्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये वरीचे तांदूळ भाजून घ्यावेत आणि पाणी घालून ते शिजवून घ्यावेत. शिजवलेल्या वरी तांदळाच्या मिश्रणामध्ये दूध, साखर, 2 चमचे काजू बदाम भरड, मनुके, केशर आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. चारोळ्या, काजू आणि बदामाचं गार्निशिंग करून वऱ्याच्या तांदळाची खीर सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? आता 3 मिरच्या आलू. आता वळूया आपल्या 3 मिर्च आलूकडे. तर मला ह्याचं साहित्य सांगणार? हो, सांगते. आलू आहे, बटाटे, आलं आहे, हे काळी मिरी आहे,
चिली फ्लेक्स आहे, हिरवी मिरची आहे, लिंबाचा रस आहे, हळद आहे, काळे तीळ आहे, जिरं आहे, कोथिंबीर आहे, धणे जिरं पावडर आणि मीठ. ओके, साहित्य पाहिलंय. आता वळूया कृतीकडे. काकू, सगळ्यात आधी काय करायचं? आता आपण बटाटे फ्राय करून घेऊ. डीप फ्राय करायचं. हो, डीप फ्राय. त्या बटाट्यांना काही लावलं नाहीये ना? नाही, काही नाही लागलं. डायरेक्ट काप काढून हो हो तेलात. जे हेल्थ कॉन्शियस असतील ते बेक करू शकतात. बेक करू शकतो. हो, आजकाल सगळ्यांकडे ओव्हन असतं. हो, आणि आजकाल सगळे खूप कॉन्शियस हो, झाले conscious ते झालेले. तळलेलं वगैरे खाण्यावर. पण लहान मुलांना वगैरे देताना हे मुलांना उत्तम आहे. छान आहे. हे एक स्टार्टर पण होऊ शकतं आपल्याला. हो. म्हणून तुमचं माहेर कुठे काकू? मुंबईतच आहे. मुंबईतच? हो, कुठे? अंधेरीला. अंधेरीला. अंधेरी टू अंबरनाथ. हो, मला फरक जाणवला असेल हो, बऱ्यापैकी. खूपच. त्याच्या आधी आम्ही तिकडे मुंबईला परळला पण सासरी लग्न झाल्यावर. अच्छा, आधी परळला होतात का? आणि मग इथे किती वर्ष झाली? आता इथे 30 वर्ष झाली. बापरे. मग इथे तुम्ही इथल्या महिला मंडळात किंवा असं हो, काही मी करता का? स्वाध्याय परिवारशी जोडलेली आहे. पांडुरंग शास्त्री आठवलेंचा स्वाध्याय परिवार आहे, हा हा. त्याच्यात जोडलेली आहे. तिथे काय काय असतात ऍक्टिव्हिटीज? ऍक्टिव्हिटी महिला केंद्र, आमचे कॅसेट केंद्र, बाल संस्कार केंद्र असे केंद्र आहे आमचे. आणि काय कामं करतात ते केंद्र? काम नाही करत, संस्कार केंद्र आहेत ना ते. ओके, म्हणजे तिथे काय होतं? गीतेवर विचार सांगतात, गीतेचे विचार सगळे. ओके, म्हणजे प्रवचनासारखं प्रवचन असतं आहे. का? हो, ओके. म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले दादा म्हणतो त्यांना ना, हा. त्यांचं प्रवचन कॅसेट असतं. ओके ओके, मग ते तुम्ही सगळे एकत्र हो, ऐकता? ऐकतो. शांत वाटतं ना हो, प्रवचन वगैरे छानच ऐकल्यावर? वाटतं. आता सुना आल्यावरती तुम्हाला घरचं काम पडत नसेल? नाही. मग जो मोकळा वेळ आहे तो? नाही, मी पहिल्यापासूनच जाते असं. अच्छा, ओके मला आवड आहे अध्यात्माची. ओके. आता बटाटे झालेत, आपण काढून घेऊ. बंद करू गॅस? हो. आणि ते पातळ चिरले की पटकन शिजतात पण. शिजतात. ह्याचा तेवढा मस्त वास येतोय. आता काय करायचं? आता आपण त्याला टॉस करू. ओके, फोडणी देऊ म्हणजे. फोडणी देऊ. ओके, मग आधी ते तयारी करूया. आता काय करायचं? आता आपण जिरं घालायचं आधी. तेल घेतलंय ना आपण? हो. अजून नाही, पुढे. जिरं नीट तळलं जाणं खूप. हा, फुटलं पाहिजे चांगलं. ही तुम्ही रेसिपी स्वतः इन्व्हेंट केलीत हो का? हो, इन्व्हेंट केली. कशी सुचली असेच तुम्हाला? मुलांसाठी काहीतरी खाऊ. बटाटे जास्त लहान मुलांना आवडतात, हो, हो. म्हणून त्याचे वेगळे प्रकार काहीतरी. मोठ्यांना पण आवडतात. हो. आता आपण काळे तीळ घालू. आता मिरच्या घालायच्या. आता आपण बटाटे घालू. आपण त्याला हळद घालू. आता धणे जिरं पावडर घालू. आता आपण आलं घालू. आणि तिकडे बटाटा थोडासा कच्चट राहिला तरी चालेल, इथे आपण परत त्याला फोडणी देणारच आहोत. हो हो. आता आपण चिली फ्लेक्स घालू. चिली फ्लेक्स जरा जपून घालायला हो. लागेल. आणि काळी मिरच. 3 मिरच आहे ना आपली. काळी मिरच, हरी मिरच आणि लाल लाल मिर्च. ओके, आता मला कळलं. 3 मिरच के आलू. नाव पण मस्त आहे. हो. मग. काय? बंद करूया आता गॅस. ओके. आणि कोथिंबीर आणि त्याने लिंबाचं? आपण सजवू. लिंबाचा रस आता बंद केल्यावर आपण घालायचं. ओके. लिंबाचा रस घातला चालेल. हो, ते गॅस चालू हो. असताना झाल्यावरच घालायचं. आणि मीठ पण बाकी. हो. आता मीठ घालायचं. त्या बटाट्यांना मीठ वगैरे लावलेलं नव्हतं? नाही, ना? आधी नाही ना. सो त्या हिशोबाने आपल्याला घालायला. हो. आता आपण कोथिंबीरने गार्निश करू. ओके. ह्याच्यातच घालू थोडी कोथिंबीर? हो, चालेल. ती सगळीकडे हो, लागेल. हो. आता झाले आता आपले 3 मिर्च आलू तयार आहेत. तयार. आपण आता ते सर्विंग प्लेट मध्ये हो. काढून घेऊया. 3 मिर्च आलू काय म्हणजे कळलं ना? तयार पण झालेत. पट्टापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. 3 मिर्च आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आलं, बटाट्याचे काप, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, चिली फ्लेक्स, मिरपूड, जिरं, काळे तीळ, हळद, मीठ, धणेजिरे पूड आणि कोथिंबीर. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटाट्याचे काप डीप फ्राय करून घ्यावेत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, काळे तीळ,
आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये तळलेले बटाट्याचे काप, हळद, धणजिरे पूड, आलं, चिली फ्लेक्स, काळी मिरी, लिंबाचा रस, मीठ आणि कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? आता पुढची रेसिपी आहे नागवेलीच्या पानांची भजी. नागवेलीच्या पानांची भजी. आता आपण भजी करण्याची कृती आणि साहित्य दोन्ही बघूया. तर सगळ्यात आधी मला साहित्य सांगता? हो. बेसन, तिखट, नागवेलीची पानं, कॉर्नफ्लॉर, हळद, खायचा सोडा, हिंग, मीठ आणि ओवा. साहित्य आपण पाहिलंय. आता वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी काय करायचं आता का? आपण बेसन घालू, बॅटर तयार करून घेऊ. ओके. किती घालू? अर्धा घाल. तिखट पुरे, हळद, सोडा, चिमूटभर सोडा बस, मीठ, पानाला मीठ नाही त्या हिशोबाने घालायला हवं ना? ओवा, कॉर्नफ्लॉर. अच्छा, बाइंडिंग साठी का थोडं? बाइंडिंग साठी क्रिस्पी होतं त्यांनी. आणि हिंग थोडा, पाणी टाक. थोडं थिक बॅटरच करायचं आपल्याला. आणि सोडा घातलाय म्हणजे ते लगेचच वापरायला हो. पाहिजे ना, त्या सोड्याचा इफेक्ट जातो. एक चमचा तेल टाकायचं एवढं बस. गरम तेल टाकलं की जास्त छान कुरकुरीत होतात ना. आता ही नागवेलीची पानं हे देठा सकटच हो, घ्यायची? देठा सगळं घ्यायचं. ओव्याच्या पानाची पण करतात ना हो भजी? हो, ओव्याची पानांची करतात. ही भजी सगळी पावसाळ्यात छान लागतात. हा, पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची हो. भजी छान लागतात. आणि कशाबरोबर खायची भजी? कशाबरोबर छान लागतात जास्त? ही चटणी, हिरवी चटणी, सॉस कशाबरोबरही छान लागतात. नुसती पण छान लागते. नुसती छान लागतात. वा, आपली ही कुरकुरीत अशी गरमागरम हो. भजी आता तयार झाली आहे. तयार झाली. चला, आमची भजी तळून तयार झाली आहे. तुम्ही साहित्य आणि कृती देऊन घ्या. नागवेलीच्या पानांची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नागवेलीची पानं, लाल तिखट, बेसन, खायचा सोडा, हळद, कॉर्नफ्लोर, ओवा, मीठ आणि हिंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये तिखट, हळद, खायचा सोडा, मीठ, ओवा, कॉर्नफ्लोर, हिंग आणि पाणी घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. या बॅटरमध्ये 1 चमचा गरम तेल घालावं. नागवेलीची पानं या बॅटरमध्ये घोळवून तेलामध्ये कडकडीत तळून घ्यावी. आपले तिन्ही डिशेस तयार आहेत आणि ते असे एवढे टेम्पटिंग दिसत आहेत की मी ते लगेच टेस्ट करून बघणार आहे. गोडानी सुरुवात करावी असं आयुर्वेदात म्हणतात. चालेल. मस्त, खूप छान झाली. आणि हे टेस्ट करायला मी सगळ्यात जास्त उत्सुक आहे. तिन्ही डिशेस खूप छान झालेत. थँक्यू. आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि एवढ्या छान डिशेस करून दाखवल्याबद्दल. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू. तू नाही घेणार आहे आता? हो का? घे ना सर. तुम्हाला आजचा भाग आवडलाय ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. आजच्या रेसिपीज पण तुम्हाला आवडल्या असतील. पण कसं आहे, तुमच्या मनात जे ते माझ्यापर्यंत पोहोचवायला हवं ना. मग त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्यायला हवा. पट्टापट पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आज होळी आहे तर आपण आता होळी पेटवायला जाऊया. हो. चला.
तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या धुळीवंदन. भरपूर रंग खेळा, पण त्या रंगांचा इतरांना त्रास होत नाहीये ना ह्याची काळजी घ्या. आणि हो, शक्य झालं तर सुखी होळी खेळा, म्हणजे आपल्याला पाणी वाचवता येईल. पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपलाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. शाबाश, तू खेळून आलायस का? खेळायचंय धुलीवंदन स्पेशल. अजून खेळायचं बघ, वेगळंच काहीतरी दिसतंय. बस जास्त बसून घ्या, कारण जरी धुलीवंदन असलं तरी आपला खाण्याचा कार्यक्रम आपण थांबवू शकत नाही. तू काय करणार आहेस मला सांग? मी कणकेचा शिरा. तू काय करणार आहे म्हणे? मी मशरूम सोयाबीन मसाला. आम्ही